पावसाळ्याचा दिवस हे सगळं तगडी मच्छी बिच्छी खाऊन सगळं तयार हे सगळी पिलर हा नाही का सामन्याला सुरुवात करायची हे दीपेश दादा घोलक पंच हे त्यांना एक विनंती जशी करेल हे जरा फास्ट सामना खेळवायचं हे परत पाऊस आला तर इथं पिलरांना धावाची पण हैराणी होईल एखाद ठेपला तर त्याचा बिचाराचा नुकसान होईल नाही का सामन्याला सुरुवात पहिले षटकातील पहिला चेंडू स्ट्राइक आहे तो राजेश सातवी सामन्याला हे कसं सुरुवात स्ट्राइक आहे तो राजेश सातवी मग फार भारी फटका इथं मारेल हे सरपंटी फटका एक रन आहे दुसरी धाव होते का पिलर धावतात बोलाच्या पाठी ना कचकन पकडला ना हेल पडला ना सामन्याचं उद्घाटन जसा झालेलं आहे ना एक जशी रन एक धाव जशी आलेले हे इथं पहिले षटकातील पहिले चेंडू एक धाव आता मागची मॅच आपण बघेल हे इथं नाराय संघाचे पिलर आहोत शेवटच्या षटकात फार जशी उपट जशी टाकली ना बिड्डा बेस जसा हिस्सोला होते नारे संघाचा ना विजय झाला होतो संघ फार जरा होते नाराज झाले होते अथर्व एवढं भारी चेंडू टाकलं ना शेवटचे चेंडू उपटी जशी टाकल्या होते नी षटकातील दुसरा चेंडू फार भारी बुंद्यातला जसा चेंडू टाकेल होता पण पचकन मारला होते नी ना स्वतः इथं आप्पा बॉल धावला ना कचकन जशी 2 रन आता स्ट्राइक परत आला होतो फटका मारणारा कडक जसा पिलर राजेश सातवी आणि आता बघेल हे फटकं जसं मारायला लागणार हे सापणे संघ पण फार वाईट हे मुसांना संघाला वाटेल हे का नल्ला आहे पण तसा काय नाही आप्पा बॉलर पण कडक तसा कडकच आहे पहिले षटकातील तिसरा चेंडू स्ट्राइक आहे राजेश सातवी ऊपर टाकेल हे कचकन जशी टप्पा बोलाव ना चेंडू गेला डुबाचे तिकोन षटकार डीजे नाही काय प्रेक्षकांना ती काही विनंती जशी करेल हे चेंडू इथं परत द्यायचा आहे घरी घेऊन जायचा नाही नंतर तुम्हाला सगळं चेंडू मिळतील पण एक विनंती आहे का परत चेंडू इथं आणून द्या दिला तर फार आभारी आहे तुमचा इथं चेंडू पचकन आणून द्या तिका हे माहिती आहे तिका पण जा तिकडं ना कचकन घेऊन या शेवटच्या दिवशी पब्लिकला जेवण पण जसा आहे ना सरळ फटका मारा इथं कॉमेंट बॉक्स बघू काय जातो ना डोक्याचे तिकून गेला कचकन कॅमेरावाला थोडाफार वाचला शेकता ना गेला होतो चौकार जाऊन धावा झाल्या होत्या नाईक व्हाईटची जशी फुकटची 1 रन मिळेल हे होतो आप्पा जरा बिथरला एक षटकारना चौकार मारून होतो घाबरला होते राजेश सातवीला ना जरणा झाली होती 13 जशी धावा झाले हे नांदा षटकातील परत 5वा चेंडू परत जसा आपटून फार बरी चेंडू टाकायचा उपट टाकले होते पण चेंडू लागला होते पाठी ना गेला 1 रन न होते डिक्लरची एक रन मिळेल हे जास्त कष्ट न करता फुकटची 1 रन मिळली ना 1 रन जाऊन आता रना झाली होती 14 जशा धावा झाले हे ना षटकातील शेवटचा चेंडू आप्पाचे षटकातील शेवटचा चेंडू ना स्ट्राइक आहे तो फटका मारणारा राजेश सातवी ऊपर टाकेल हे एक सरळ पिलर हे काय करीत हो बघू मस्त रंगी शिंगी पिलर घाले ना होते लागा होता दिसलाच नाही होते पिलर ना डोक्याचे वरून बॉल होते नाही हेलपटला खराब फेकी का आबादुबीचा खेळ झाला असता पण झालेला नाही का शतक इथं खपेल जसा आहे ना शतकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 15 जशा धावा झाले हे ना मित्रा हो क्रिकेट असा खेळ आहे ना का कोणता पिलर मोठा नाही ना कोणता छोटा नाही आता आप्पानी एवढी रना आप्पा फटकं पण मारू शकेल हे काय सांगता हे नाही मित्रा हो कारण काजव्याचा बोछा ना माणसाचं नशीब कधी फडफडतील काय सांगता येत ना चेंडू तिकडे द्यायचा आहे आणि अजून एक चेंडू द्या होते 2-3 चेंडू द्या होते चाफलाला होत्याला फार सवय जशी हे चेंडू चाफलायचे म्हणून त्याने होते चेंडू 2-3 मागलेले हे ना दुसरं शतक घेऊन येते तो सापणे संघाकून आप्पाच्या जागेवर आता आला होतो हितेश आलेल हे आता बघू पहिला चेंडू फुलटात जसा चेंडू ना करगत हा सरळ मारेल हे काय जातो चौकार जातो का नाही जाते का 1 रन धावले दुसरी धावतो का नाही 1च रन कचकन धावली ना कचकन धावा जाऊन रना झाल्या होत्या आता 16 जशा धावा झालेल हे दोन्ही बॉलर कठीण हे नव्हते पहिला बॉलर आला होते त्याच्या नंतर उपटी जशा घातलेले हे ना एक एम्पायरचा निर्णय मित्र अंतिम राहणार हे एम्पायरचा बोला हेला गाबन तर हेला गाबनच जसा राहणार हे ऐकून घ्यायला लागणार होते ना आपटून जसा चेंडू टाकेल होता ना फार बारी हो त्याला
ईशाननी परफेक्ट या केला का व्हाईट जसा चेंडून आता फुकटची 1 रन मिळेल हे ना फुकटची 1 रन धावा झाल्या होत्या आता 17. दुसरे षटकातील पहिला चेंडू ना दुसरी चेंडू आली होती फुकटची 1 रन धावा झाल्या 17. फार वाईट होते मिसारने सांगायचा राजेश सातवी हो त्याला बघेल हे मी फार बारीक बारीक पण हो बारीक उप्पड घालतो तो हो त्याचे हिसाब लालच करून टाकतो. आणि आता षटकातील दुसरा चेंडू पण एक सिस्टमॅटिक मारा गेलेले हे एक सरपंडी ऑफला पण होत्याला जमला नाही होते ईशाला नाही का आबादुबीचा खेळ चालू गचाड इथं क्षेत्ररक्षण संतुलन नाही का हे होतो किपर का असा हे अरे तू बघ ना इथं बॉलरा का हेल्पट नीट तर कुठं पण हेल्पटलाच होते 1 रन फुकटची गेली आणि आता 1 रन फुकटची जाऊन रना झाली होती. आता विकी काले इथं किपर का असा आहे नाव तर फार हे पण आता चेंडू असा हेल्पटलास तर नाव जसा घालवलास मुंदातला चेंडू सरळ मारेल हे इका 1 रन जातो सरपंच इका पिलर हे ना कचकन होते लाल टी शर्ट आणि पकडला ना हेल्पटला होते बॉलरला हेल्पटून रना झाल्या होते. आता 19 जशा धावा झालेल हेन दुसरे षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 जशा धावा आणि षटकातील चौथा चेंडू पण फार इथं भारी टाकेल होता पण जरा इथं व्हाईटचे पट्टीचे तिखं गेला मग फुकटचे 1 रन मिळेल हे फुकटचे 1 रन धावा झाल्या होत्या 20. मित्रा हो क्रिकेट आपलाच खेळ हे सगळंच आपलंच हे पाणी द्यायचं आहे इथं विनंती करेल हे एक मस्तपैकी चेंडू तिका मारेल हे ना होते स्वतः बॉलर आणि पकडला ना निर्धाव जसा चेंडू कडक जसा कमबॅक केला होते नाही ना धावा झाल्या होत्या. आता 20 धावा जशा 4 चेंडूच्या समाप्तीनं धावा झाल्या होत्या 20. दुसरे षटकातील आता 5वा चेंडू मित्रांनो एम्पायर पण आपलेच आहेत ना दीपेश दादा घोलब होतो बोला त्यांनी काय होतं निर्णय द्यायचा हुज्जत घालायची गरज नाही त्यांच्याशी आपलाच हे होतो एम्पायर होतो बोला रॉयल स्टॅक पेक्षा मॅकडॉल बॅट ना विकेट जशी काढेल हे ना इथं आउट झाला होतो. धन्यवाद विजय. आणि इथं मी विनंती करेल हे आणि एक षटकातील 5वे चेंडू विकेट घेतली होतो फटका मारणारा कडक जसा इशालची ना आउट झाला होतो. इशाल कचकन होते पिल्लरांनी कॅच पकडेले ना आउट केला होते इशालला. आणि शेवटच्या षटकातील आता शेवटचा चेंडू ना स्ट्राईक वर होते जाते आता साईनाथ पस्टे स्वतः इकडे चाललेल हेन मस्तपैकी सँडो घातलेले हे फार तावात हेन ना हातात हँडग्लोज बिनग्लोज घातलेले हेन बघू आता फटका मारतात का नाही होते. ईशाला बेस जसा गंडोला ना आउट केला होते ईशाला षटकातील आता शेवटचा चेंडू कडक जसा टाकला होते आणि पण होतो नुसतं व्हाईट चेंडू होती का टाकेले ना फुकटची धाव दिलेली ना फुकटची धाव देऊन धावा झाल्या होत्या. आता 21 धावा जशा झालेले हे षटकातील एक चेंडू शेष हे होतो पोऱ्या तर फार वाईट आहे निस्ती फुकटची 1 रन देतो होतो इथेच पण विकेट पण घेतो फटका काय मारून दिलेला नाही. आप्पाचा जवळपास बिड्डा उचलला होते राजेश सातवीने एक षटकार नाही एक चौकार मारला आणि आता बघू षटकातील परत शेवटचा चेंडू आपटून चेंडू टाकेल हे तिकडनं बघू होतो रंगी शिंगी शर्टवाला पकडला होते पण पत पण होतं पाय सटकला ना होतो चेंडू तिकडे जरा पुढं गेला ना होतो तिथं जागेवर राहिला नाही का षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 22. आता तिसरं शतक कोण घेऊन येते हे बघू ना एक पाणी बिणी द्यायचं आहे पिलरांना पाऊस असला तरी काय झाला तेवढीच गरमी पण जशी हे थोडासा पाऊस थांबला का इथं धाप जशी लागेल हे निस्त्या फासल्या फुसफुस होतात. डीजे
मित्रांनो इथं बॉलर आपण ना पिलर सगळी आपलीच आहेत ना हे जी हे विश्वास ना कोण मोठा ना आहे ना कोण छोटा नाही हे दुनिया सगळं समान आहे आपण मुंगी बघेल हे मुंगी का नाही एक मुंगी तुमच्या भुंड्याला चावू शकेल पण तुम्ही तिचे भुंड्याला चावू शकणार नाही मित्रांनो त्याच्यामुळं सगळं समान आहे कोण मोठा नाही ना कोण छोटा नाही काय अंगाने जाडं आहेत तर काय अंगाने पातळ हेन पण होते त्याचे शरीरावर जायची गरज नाही आता साईनाथ दादा पष्टे स्वतः स्ट्राईक व बघू आता का करेल हे फटकं मारेल हे का नाही आणि आता तिसरं शतक घेऊन येते हे तो सापने संघा कोण आर्यन तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आला हा आर्यन आला ना आपटून जसा चेंडू होते बघून मारा दिले होता पण चेंडू गेला होते डोक्याचे वरून ना वाईटच जसा ना इक डिक्लरची 1 रन दिले हे ना 2 दशा धावा मिळेल हे इका ना वाईट आणि होते डिक्लर अशा करून इक मिळल्या होत्या 2 धावांना 2 धावा जाऊन रना झाली होती 24 पहिला चेंडू एवढा भारी होतो आपटून जसा टाकेल हे पण होतो जास्तच आपटला ना होतो साईनाथ दादाचे पष्टीचे डोक्यावरून जसा चेंडू होतो गेला होती बॅटच होती पोचेल ना हे आणि आता राजेश दादा 7वी फटका मारणारा राजेश स्ट्राईक व बघू आता बारीक पोऱ्याला किती वाईट फटका मारतो होते आर्यनला उपर जशी टाकेल हे का आर्यन बेस जसा गंडवेले होते ना षटकातील पहिला चेंडू परत आपटून जसा चेंडू टाकेले होते कोणाकोण शिक्षण घेतलेले होते नि समजेल ना हे नुसता आपटून चेंडू जसा टाकेल हे नाही का नो जसा चेंडू ना होती फिरी जशी हिट मिळेल हे एक नो जसा चेंडू होते आर्यनो थोडं नाराज आहे ना आता काय सापने संघाचे पिलरने बॉलिंग देऊन चुकी केलेली हे का समजेल नाही ना मित्रा हो हेम्पायरचा निर्णय अंतिम राहणार हे हेम्पायरची उद्धत घालायची गरज नाही हेम्पायर बोला हेला गाबनच जसा राहणार हे एम्पायर तुम्हाला काय वाटेल हे तसा तिकडं करायचं आहे एम्पायर नाही सांगला तसाच होणार आहे कोण उज्जत पण घातला नाही आला का बिंदास हेडका होते ना आणि आता षटकातील पहिला चेंडू परत होतो आपटून टाकणारा आर्यन आपटून तसा चेंडू टाकेल ना उपट टाकली होते सरकार हे पाठीमागे ना फार वाईट चेंडू होतो भासूनच गेला आणि एक 2 दशी राणा आणि एक चंदनला जशी विनंती करेल हे तिकून तो चेंडू वासेल हे तो आणायचा आहे विनंती जशी करेल हे चंदन तिखो जाऊन बॉल आण होतो 1 रन जशी धाव मिळेल हे एम्पायर धन्यवाद एका 1 जशी धाव घेतलेली हे आम्ही ना 1 धाव घेऊन धावा झाल्या होत्या 26 जशा धावा झालेल्या हे नाही का चेंडू जसा द्यायचा हे मंडळाला विनंती करेल हे 2-4 ते एम्पायरच्या हातात देऊनच ठेवा आणि एक FDC संघाचा आफ्रिदी एक स्वतः येत हे त्याला एक विनंती आहे का एक याच आहे तो आफ्रिदी FDC संघाचा आणि एक सामन्याला सुरुवात आर्यनचे इथं पहिला चेंडू झाला होते 2 चेंडू जसं त्यांनी फुकटचं दिला आता षटकातील दुसरा चेंडू परत आपटून टाकेले ना परत तिकड चेंडू गेला ना काय जातो बघू आणि गेलेल हे कडकत जसा डुबाचे तिकून पिलरांच्या डोक्यावरून षटकार डीजे एक सामने संघाची कर्णधारांना विनंती करेल हे मीटिंग घ्यायची गरज नाही सामना जसं खेळवायचं आहे पावसाळा आहे त्याच्यामुळे कचकन कालोख जसा होतो काय मजा येत नाही लब्बर बॉल क्रिकेट आहे पण तशी मजा पण येत नाही नुसती पिलर आहे येतच जातात इकत तिखा होतं बॉल वाजतात चेंडू पण इक विनंती करेल हे जे लाईनमन ठेवले त्याचं चेंडू लगेच आणून द्यायचं हे तुम्हाला लास्टच्या दिवशी कडकच जसा जेवण हे आणि एक सामन्याला सुरुवात करायची आहे तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झाले 4 चेंडू शेष ना धावा झाल्या होत्या 32 मुसारने संघाच्या 32 धावांना स्ट्राईक आहे तो फटका मारणारा राजेश 7वी ना परत अशी सर्व उपट टाकेल हे झेल होतो का नाही बघू आणि झेल जसा सुटेल हे पोता घे पोता एवढा भारी होते नि झेल उडवला ना होतो घेतलाच नाही होतो परत पिलराचे खूप हातून बॉल गेला होता परत तिकडे गेला ना आबादुबीचा खेळ चालू झालाय धावतच साईनाथ दादा पष्टे पण राजेश दादा सांगतात नको धावू कशाला फास त्या फुसफुस करतो ना चेंडू इक भासेल जसा हे असा वाटेल हे झाडांचे तिकं
ना काय हे एम्पायर ना मिल्ला होते चेंडू तिका ना परत दसा वाचला आहे का फार गच्चा दसा आहे लाईव्ह हे मित्रा हो आपण घरी खेळत नाही हे ग्राउंडवर प्रॅक्टिस नाही करत हे काय असं खेळे ह्यो चेंडू हेलपटतो तो सोडतो तो चढतो ह्यो खेळतो कॅच पण कधी सुटेल हे ना धावा एम्पायर किती झाल्या 4 दशा धावा झालेले हे धन्यवाद एम्पायर दीपेश दादा घोलप यांचा फार आभारी हे परफेक्ट जसा सांगेल हे 36 दशा धावा आहे तेही धावा 4 धावा जशा चौकार धावून काढले हे का आर्यनवर थोडं आता नाराज व्हायची गरज नाही आर्यनने त्याचा काम तसा करेल होता षटकातील चौथा चेंडू स्ट्राईक आहे तो राजेश साथी परत उपट टाकले आनंद परत झेल्स होतो का नाही बघू ना हो त्या काय पिलरांमध्ये काय आवाज नाही द्यायचा नाही काय नाही का परत जसा झेल सुटला दोनदा जीवदान तसा मिळला होतो विकी काले नाराज आर्यन सांगाल आता माझ्या उपट्या जसा टाका मग तुम्हाला सांगता 2 शिवा पण देऊ नका मला मी बेस जसा काम करेल होता 2 झेल उडवलं तुम्ही दोन्ही पण नाही पकडेल हे का झेल करायचा तरी काय अजून काय करू किती चेंडू टाकू कुठं टाकू राजेश दादा सातवी मनातले मनात इक खुश झालेले हे फार खराब जसा क्षेत्ररक्षण हे पिलरांच्या मध्ये त्यांचा पॅकर पण फार नाराज विकी काले तिथे सांगतो काय तुम्हाला एवढा सगळा शिकवला पण काय फायदा झाला नाही का मेन परीक्षेला आलं ना पचकन हागलं होते जवळपास असा आला संडासापात गेला दारादार हागलं राजेश साथी जवळपास आउटच होता आणि आता षटकातील 5वा चेंडू परत राजेश साथी कडक जसा चेंडू टाकेला होता सरपंडी बायाच्या खालून कचकन गेला होते पाठी नाही का विकी कालेनी होते पकडेल जसा चेंडू आहे ना 1 रन धावेले ना साईना दादा पस्ते आता स्ट्राईकवर षटकातील आता शेवटचा चेंडू तिसरे षटकातील आता शेवटचा चेंडू स्ट्राईक आहे तो साईनाथ दादा पस्ते सापणी संघाचे पिलरांनी फार घाण कृषी करून ठेवले का आता राजेश साथीची ही केटने काढले हे म्हणजे तुम्हाला फार खतरनाक आहे होतो राजेश साथी 6 बॉलात 6 चेंडू षटकार पर मारे हे एवढा पिलर वाईट हे होतो फुलटा जसा चेंडू कडक जसा क्षेत्ररक्षण मग अशी शिवा दिला काहीतरी कामा जसा आला पण परत त्याच होणार होता पण नाही पण इका आता षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 39 धन डीजे याच्या नंतरचा सामना आता आपण इकडे बघेल हे धनंजय चिनगर वर्सेस कुड्स 11 याच्या नंतरचा सामना रोशन पाटील लारा स्वतः एक मैदानात जसं उतरणार हे त्याचा फटका आपल्या बघा भेटणार कुडूस मध्ये कडक जशी पिलर आहे आणि आता 4थं शतक घेऊन येते हे तो सापणे संघाकून गुलाबी टी शर्ट वाला मस्तपैकी कडक जसा बारीक सात पिलर हे पहिला चेंडू फुलटास ना उपट टाकेल हे ना कडकच गेला होतो षटकार आयोजन नियोजन अप्रतिम सूरजजी पाटील असतील 9 तरुण मात्र मंडळी आपण पाहतायत अर्थातच समालोचक यंगेस्ट कॉमेंटेटर त्यामध्ये अद्वर शेलार यांना आपण पाहतायत त्याचप्रमाणे तेजस धोबीला आपण पाहतायत कुणाल मोकाशी यांना आपण पाहतायत या सर्वांचं करूया मनपूर्वक हृदय चिंतकणापासून लाख लाख धन्यवाद आणि आम्हाला सुद्धा एक दिवस का होईना परंतु या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल या समालोचक परिवारांचं मनपूर्वक धन्यवाद आहे जाऊया मॅचच्या दिशेने 75 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय ओम साई मूवीज या चॅनलवर जर आपण सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि अतिशय या स्पर्धेचा आनंद घ्या पहिलाच बॉल आपण पाहिला तर पंचांनी पाहिलं दीपेश घोलप एका साईडला आपण पाहताय सिक्सर किंग म्हणून अलमानचा ब्रँड आणि यस व्हाईट बॉल दर्शवत असताना तर एका साईडला रोशन पाटील लारा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली चिंचगडचा लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहत आहेत चला कुडूस 11 टीमचे कॅप्टन या माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज लवकरात लवकर या कॉमेंट्री स्टुडिओच्या अगदी समोर अप्रतिम फटका चांगला आहे बॉर्डर मॅनचा उपयोग केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मॅग्निफिसंट टायमिंग सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी चौकार पहिल्याच बॉलवर चौकार येत असताना सुस्वागतम चौकार मित्र म्हणेन
विकी काळे एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. चला चिंचगर संघाचा कर्णधार या धनंजय 11 चिंचगर. रिमझिम पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते. अतिशय एक गोड स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा आवर्जून उल्लेख केला जातो. एक काहीतरी वेगळं कन्सेप्ट करण्याची इच्छाशक्ती प्रबळ झाली आणि गेल्या वर्षापासून एक छोटंसं रोपटं लावलं. चला तुम्हाला भिजूनच खेळायचं आहे, गेम स्टॉप करू नका. मॅच सुरू ठेवायची आहे कारण ही स्पर्धा आहे रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धा जेव्हा तुमच्या अंगावर पाणी बरसतं ती एक खेळण्याची वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आपण 4-4 षटकांचे सामने खेळवण्याचा दृष्टिकोन हाच की प्रत्येकाचा क्लास हा दिसला पाहिजे. जर आज पेंडिंग मॅचेस राहतील तर त्यांना उद्याच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 9:30 ते 11:30-12 पर्यंत ते कव्हर केले जातील ते सामने. याची दखल घ्यायची आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित समन्वय होता आला नाही आणि इथे पाहता पाहता थोडंसं कंट्रोल जरूर दाखवून दिलं गेलं कारण एक स्टंप असल्या कारणाने थोडीशी रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही जेणेकरून ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. चला कृपया करून वेळ दौडू नका कारण ही स्पर्धा आहे पावसाळी रबर बॉल. इथून मी म्हटलं होतं की रिमझिम पावसाला सुरुवात होईल परंतु सरी फार मोठ्या प्रमाणात बरसताना पाहायला मिळत आहेत आणि अशा वेळेला चेंडू स्किट होताना जास्तीत जास्त पाहायला मिळतात. काही गोलंदाज चतुर असतात, एकच टप्प्यावर गोलंदाजी करताना वारंवार त्याच पोझिशनमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. पावसामध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा असते आणि आज प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने का वाट पाहत होते. 30,000ची ही स्पर्धा आपण पाहतायत. अतिशय जोमाने या स्पर्धेचं आयोजन केलंय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. राजेश सातवे यांचं म्हणणं आहे की स्टंपला यावेळेला जरूर किस करून चेंडू निघून गेलाय. दोन्ही पंच शार्पनेस आहेत. थर्ड अंपायर अवेलेबल नसेल याची दखल घ्या कारण एक कॅमेरा सहित आपण ही स्पर्धा खेळतोय. त्यामध्ये पावसाच्या सरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बरसत असताना स्पष्टपणे दिसू येणार नाही याची दखल घ्या. ऑनफिल्ड डिसिजन इज फायनल डिसिजन असेल याची दखल घ्यायची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची दखल घ्यायची आहे. चला वेळ दौडू नका. थर्ड अंपायर नाहीये प्लीज, थर्ड अंपायर नाहीये. प्रत्येकाने कॉपरेट करा या स्पर्धेला. 7 धावा, 75 धावांचं लक्ष्य. त्यामध्ये आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. चला धनंजय 11 चिंचगड टीमचा कॅप्टन डॉट चेंडू येत असताना 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बॉल 7 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खूप चांगला बॉडमॅनचा वापर करत असताना फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 8 या धावसंख्येवर. मोठे फटके मारावे लागणार आहेत या धावांचा पाठलाग करत असताना. या धावा जर तुम्हाला अचीव करायच्या असतील तर षटकार चौकारांची बरसात व्हायला हवी. आज क्रिकेटला आलेले ग्लॅमर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम समाप्त झाल्यानंतर रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होते. क्लीन बोल्ड, गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, दांडी गुल, फर्निचर डिस्टॉर्ट केला जातो, फलंदाज बाद, गॉन.
वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 वर पहिला धक्का बसताना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले मिस्टर विशालच्या द्वारे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. स्वतः इज कॅप्टन. सापणे टीम एका साईडला आपण पाहताय तर एका साईडला संघ आहे मुसारणे. अन्वी 11 मुसारणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अन्वी मुसारणे हा संघ आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होईल. 8 धावांवर पहिला धक्का. 75 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर एक अतिशय दर्जेदार ही स्पर्धा पाहायला मिळते. आजपासून मान्सून ब्लास्टला सुद्धा सुरुवात झाली. 12 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतायत. ह्या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा फॉर्मॅट एक वेगळ्या पातळीवर आज टेनिस बॉल क्रिकेट जसं गेलंय तसं रबर बॉल क्रिकेटचा क्लास सुद्धा पाहायला मिळतो. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे परंतु टेम्परामेंट टायमिंग थोडस कुठेतरी प्रॉपरली नव्हतं. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. चला धनंजय 11 चिंचगड टीम चा कॅप्टन शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सिंगलच्या साहाय्याने 9 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर राजेश सातवे यांनी झंझावती बॅटिंग केली. आक्रमकता काय असते याचा प्रात्यक्षिक करून दाखवून दिलं गेलं. ऑन साईडला चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालत नाही. परंतु इथे सिच्युएशन वेगळी आहे. तुम्हाला कंडिशन नुसार मात्र खेळावं लागतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये जर मोठ्या धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता तर तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी ही सातत्याने करावी लागते. परंतु त्या रडारमध्ये आतापर्यंत चेंडू येत नाहीयेत. कारण एका साईडला आपण पाहतायत मिस्टर विकी काळे. देवेंद्र ज्यांचं नाव परंतु विकी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. ऑन साईडला विंड बॉलचा उपयोग केला गेला या दुसऱ्या षटकामध्ये. या दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला जर चौकार जरूर आला तर तिथे 6 धावा मिळतील. षटकार आला तर तुम्हाला 8 मिळेल. म्हणजेच एक वेगळं काहीतरी करण्याची जी इच्छाशक्ती प्रबळ होताना आपल्याला पाहायला मिळते. ISPL पासून मात्र जो फॉर्मॅट वेगळ्या फॉर्मॅटमध्ये येऊन ठेपला गेला. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग खेड्यापाड्यापासून मात्र आपण पाहिलं तर आज शहरांपर्यंत ते क्रिकेट पोहोचवलं गेलं. ब्रँड अँबॅसेडर म्हणून सदिच्छा दूध आपण पाहिलं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा पार पाडली गेली. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला चेंडू जरूर पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल सिंगल डबलने प्रतिस्पर्धी संघाला मुसारणे संघाला काहीच इफेक्ट पडणार नाही. अन्वी 11 मुसारणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला संघ आहे सापणे हा संघ आपण पाहतायत. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सिकंदर पटेल ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद पाहायला मिळते. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आमचे सभोवताली मैदानाच्या लाडके क्रिकेट रसिक त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जे श्रोते जोडले गेले युट्यूब चॅनलला त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं गेलं. कारण हा चेंडू थोडासा आपण पाहिला तर प्रॉपरली जड नसतो आणि थोडासा हलका असतो आणि त्यामुळे तुम्हाला थोडीशी ताकद लावावी लागते. परंतु टायमिंगच्या बरोबर जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तो कोणताही चेंडू असो. कुडूस टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा बॅटिंग स्वीकारले. एक जबरदस्त कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. कारण बरेच असे प्रेक्षक असतात. संघाची धावसंख्या विके आतापर्यंत 15 झालेली आहे. म्हणजे 60 धावांचं लक्ष अजून सुद्धा पाहायला मिळतं. येणारे बॉल आहेत 13 बॉलमध्ये 60. हलकेशा हाताने विकीने जाणलं शेवटचा बॉल आहे माझ्याकडे. स्ट्राईक राहणं फार गरजेची गोष्ट राहील. एकदा वर्जित केली जाते. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर होता. सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 59 रनची गरज असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा वाडा तालुका समालोचक चषक 2024.
पाहावी लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज भावेश. भावेशचा पहिलाच बॉल बाउन्स होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, ऑफ्टनच्या थोडासा बाहेर, आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना मेल एक धाव. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. ऑफ साईडला फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने जरूर खेळला गेलाय, मात्र तिथे चुकी होते. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. 4. Okay, let's go. चहू बाजूने खेळण्याची क्षमता असलेला प्रतिभावंत असा खेळाडू पाहायला मिळतोय. जबरदस्त करारा प्रहार केला गेला, तेवढी चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध सुंदर स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला आणि तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. दुहेरीने सापने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. पहिली विकेट गेल्यानंतर पार्टनरशिपची गरज होती, ती पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड केली गेले. बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 2. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10, आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी जवळजवळ आपण पाहतायत 52 धावांची आवश्यकता असेल. ऑन साईडला करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, मेल षटकार. व्हॉट अ शॉट. फटका खेळला होता. ताकद, नजाकत, टायमिंगच्या बरोबरीने खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या षटकाराने जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 29. सरळ बॅटचा उपयोग करत असताना जबरदस्त कैस पटेलचं षटकाराने स्वागत केलं जातं. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम 6. काली काली कोंबडी काऊन मारवीला ग, काली काली कोंबडी काऊन मारवीला, काली काली कोंबडी कोण मारविला ग, काली काली कोंबडी कोण मारविला. कैश पटेल, एक अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कुडूस, आणि वेलकम असेल. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. मुख्य मंचावर त्यांचं आगमन झालं, या षटकाराने स्वागत केलं गेलंय. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचली गेली. 40 धावांचं लक्ष अजून सुद्धा आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 8, आणि 8 बॉलमध्ये 40, म्हणजे तुम्हाला टोटली जर आपण पाहिलं तर 7 षटकारांची आवश्यकता आहे. 7 ठोकावे लागतील. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. क्या बात आहे. विकी काळीच्या बॅटमधून 2 अफलातून टायमिंग सही षटकार, आणि तदनंतर इंटू द गॅप मध्ये सनसनाटी चौकार. ग्रेट बॅटिंग. संघाची धावसंख्या 39, तर 36 धाव्यांचं लक्ष. येणारे बॉल आहे 7. काय बॅटिंग केले आतापर्यंत. जबरदस्त फुटवर्क, अप्रतिम, आय कोऑर्डिनेशन आणि टायमिंग. बॅट सुटते त्या ठिकाणी. होतं रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये अशा घटना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. कधी खेळाडू घसरतात, कधी खेळाडूंना मात्र खूप पाण्यातून धावावं लागतं, त्या गवतातून धावावं लागतं. ही वेगळीच मजा आहे रबर बॉल क्रिकेटची. डॉट बॉल आला. 6 बॉल आणि विजयासाठी 36 रनची गरज. काही खेळाडू रबर बॉल क्रिकेट पासून थोडेसे सावधान असतात की जेणेकरून मात्र कोणत्याही प्रकारची दुखापत न हो, त्यासाठी क्रिकेट खेळताना पाहायला मिळत नाहीत. परंतु काही खेळाडू जिद्दीने या मैदानाच्या आतमध्ये उतरतात की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळायचं आहे, क्रिकेट पासून आम्हाला लांब राहायचं नाहीये. कारण एक काळ असा होता की फक्त आपण एप्रिलच्या पहिल्या वीक किंवा दुसऱ्या वीक पर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो, परंतु आता मेच्या आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. म्हणजे काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला. क्रिकेट इज माय पॅशन हे निर्माण झालं,
कारण क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने आता व्यापून टाकलेलं आहे, कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. क्रिकेट म्हणजे आमचा ऑक्सिजन. संघाची धावसंख्या 39, विजयासाठी 36 रनची गरज. बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 36. यावेळेला टप्पा पडल्यानंतर डिरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर होता. एक धाव अर्जित केली जाईल. एका धावेनुसार संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. विके काळेचे प्रयत्न आहेत की त्या धावांपर्यंत आपण समीप जाऊ, परंतु ते प्रयत्न सुरू असताना, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जिद्दीने खेळलं पाहिजे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही मनाने पराभूत न होताना जिद्दीने खेळलं पाहिजे. मनाने तुम्ही खचले नाही पाहिजेत. बाउन्स जरूर मिळाला आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. 34 धावेची आवश्यकता आहे. 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये 34 धावा हे सामन्याचं समीकरण. ऑन साईडला काय जबरदस्त प्रहार केलाय. सुपर. संख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 47-47. आक्रमकता दाखवले. 1+1 येतील का? व्हाईट बॉल यस +1. अशा 2 धावा, 49 धावा. म्हणजेच आता इथून जर आपण पाहिलं तर विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकताय जवळजवळ 26 धावांचं लक्ष आहे. बॉल आहे तुमच्याकडे 4 बॉलमध्ये 26. 4 षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र अशक्य असं आव्हान पाहायला मिळतं. उलटॉस बॉल ऑन साईडला सहजगत्या चेंडूला मात्र घेऊन काढलं गेलंय. बॉलमॅनचा खूप चांगला वापर. 4-6. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 55. 55 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सुपर बॅटिंग. विके काळेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 3 बॉलचा एकंदरीत आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 3 बॉल आहेत. विजयासाठी 20 धावेची आवश्यकता. ऑन साईडला सुंदर बॉडमॅनचा चांगला वापर केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. विके काळे ब्रँड आहे सापनेचा. DJ Maddie. थँक्यू. काय जबरदस्त अप्रतिम आपण पाहू शकता षटकार. सूरज पाटील यांचं षटकाराने स्वागत केलं गेलंय. आता मात्र विजयासाठी आपण पाहताय 14 रनची गरज. 2 बॉल 1 निर्णायक चेंडू असेल. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. यावेळेला पुन्हा एकदा खेळाडू प्रेक्षक बनतात. प्रेक्षक खेळाडू बनतात. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग यावेळेला होत असताना 67 धावांवर पोहोचला गेलाय आणि स्वतःच्या वैयक्तिक जबरदस्त बॅटिंग करत असताना 8 धावांची आवश्यकता. 1 निर्णायक बॉल. 67 धावा, 1 बॉल 8. आज जबरदस्त बॅटिंग केले. कधी कधी जिंकणाऱ्या संघांपेक्षा मात्र हरणाऱ्या संघांची स्तुती केली जाते आणि इथे मात्र खरोखरच मनी जिंकले ते विके काळेने. व्हॉट अ बॅटिंग. कडक बॅटिंग. जर एकदा विके काळेची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या येऊ द्या. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सिकंदर पटेलच्या या ऐतिहासिक मैदानात विके काळे नावाचं वादळ घोंगावलं
जरी प्रतिस्पर्धी संघ जिंकले तरी सुद्धा राजेश सातवी त्यांच्या पाठीमागे जरूर आपण पाहतायत पाठीशी थाप देत असताना म्हणजेच अप्रिसिएशन काय असतं याचं ताजं उदाहरण देत असताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग. जरी सापणे संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला वाडा समालोचक चषक 2024 मध्ये तरी